नमस्कार, माझं नाव अंजली. तर शेगावमधल्या आनंदसागरला तुम्ही कधी गेला आहात का? तर आम्ही पण आज तिकडे गेलो होतो. तिथल्या एका भुयाराच्या रस्त्यामधून वरती जावं लागतं आणि मग आनंदसागरकडे रस्ता चालू होतो. तिथलं वातावरण हे खूप छान होतं. तिथे खूप सारं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे सध्या, त्यामुळे आम्हाला बाकीचे सगळे मंदिरे बघायला नाही भेटले. पण आम्ही तिथल्या 2च मंदिराला दर्शन दिलं. पण तिथलं पूर्ण पाणी वातावरण बघून खूप छान वाटलं. इथे पण खूप चांगली स्वच्छता आहे. त्यानंतर आम्ही गेलो तिथल्या गणपती मंदिरला आणि मग शिव मंदिरला. हे आहे तिथलं शिव मंदिर. आज श्रावण सोमवार असल्यामुळे आम्हाला महादेवाचं दर्शन पण झालं आणि आमचा आनंदसागर पण बघणं झालं. तिथे अजून एक आध्यात्मिक केंद्रसुद्धा आहे. इथलं आध्यात्मिक केंद्र खूप छान आहे. तिथे प्रत्येक ब्लॉकमध्ये एक एक संत आहे, त्यांच्याबद्दल माहिती आहे. आपल्या भारतातल्या बऱ्याचशा संतांची मूर्ती तिथे स्थापित केलेली आहे. तुम्ही पण कधी जर शेगावला आले तर पाहायला विसरू नका. तरी इथे खूप सारे कन्स्ट्रक्शनचे काम चालू असल्यामुळे आम्हाला पूर्ण आनंदसागर पाहायला भेटला नाही. पण जेवढे 2-3 पॉईंट पाहिले ते खूप छान. वेगवेगळ्या संतांची माहितीसुद्धा दिलेली आहे. प्रत्येक संत भारतातला कुठे कुठला आहे हे सांगितलेलं आहे. हे आहे इथलं गणपती बाप्पाचं मंदिर. गणपती बाप्पाला भेटणं म्हणजे मनाची शांती आहे. मग आनंदसागरमधलं सगळं काही बघून झाल्यावर आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. मग रूमला एक लॉक टाकली, चावी दिली आणि मग निघालो बस स्टँडकडे. इथली यात्रा आमच्या रूमच्या समोर असल्यामुळे त्याला पण बाय बाय करून आम्ही निघालो घरी. मला थोडंफार ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज.